विभागाचा अजब कारभार समोर आलाय। प्रतापगडच्या बुर्जाला दगडाऐवजी कडप्पा लावण्यात आलाय। प्रतापगडाच्या डागडुजी दरम्यान कडप्पा वापरण्यात आलाय। पुरातत्व विभागाविरोधामध्ये स्थानिक आक्रमक झालेत। शिवभक्तांनी डागडुजीचं काम बंद पाडलंय। पुरातत्व विभागाचा अजब कारभार समोर आलेला आहे। किल्ले प्रतापगडाला कडप्प्याने डागडुजी केली जात होती। ही डागडुजी आता बंद पाडण्यात आली आहे। आता हे जे सगळं तुम्ही काम करताय ना पुरातत्व, तुम्ही बाहेरच्या कुठल्या बाजूच्या बुंजाचं करून केलंय का दाखवा। सगळं काम करताय, सगळं अंतर्गत काम पुरातत्व। नाही पुरातत्व काय, जसं आम्हाला पुरातत्व महत्वाचं नाही। आपण पुरातत्व जे काय करणार आहे ते पुरातत्व काय करणार आहे ते पुरातत्ववाले ते त्यांच्या टेक्निकनी करतील। तुमच्या टेक्निकनी तुम्ही आम्हाला कडप्पा म्हणजे कडप्पा म्हणण्यापेक्षा कोटा फरशीचे आपण घराला वापरत नाही, घरातल्या अंगणाला वापरत नाही, घराच्या भिंतीला घराच्या भिंतीला आपण कोटा फरशी म्हणजे तुम्ही हे कडपे बसून असंच सोडून देणार। हे पॅक होते ते नेटमध्ये, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये। हे फक्त कॉन्क्रीट आहे ना, ते कॉन्क्रीट दिसत होतं पहिलं 5-6 फूट, त्याच्यासाठी दाखवतो। सगळीकडे इथनं जरा पुन्हा व्हिडिओ याचा टेक्निकली असा भक्कमपणासाठी याचा काही उपयोग नाही। जे कॉन्क्रीट आहे ना ते मजबूत आहे। आपण हे 25 mm मला हे रॉड आहे ना महाबळेश्वर पाचगणीत सुद्धा मिळत नाही, तुम्हाला सांगतो। ते आपण दिल्लीत आणू। नाही ते ठीक आहे, असू द्या। मग आपण एवढं भक्कम केलेलं आहे। आम्हाला फक्त काय दर्शनी भागाला ते सुटतंय का मुळामध्ये? आम्ही मागणी काय केली होती तुमच्याकडे, दगड लाव ऐका भोसले, मागच्या मीटिंग मध्ये असं ठरलं होतं की घराचं जे मूळ अस्तित्व आहे त्याला कुठेही धक्का न लागता आम्ही काम करणार आहे। तुमचे जे काय चंदनकर आले होते, परत ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण, गोजम मुंडे, गौतम मुंडे ते आले होते। त्यांनी सांगितलं आम्ही जे जुनं आहे तसंच करू। आता हे तुम्ही आधुनिक करताय, याला हे गडाचा लुक त्याच्यामुळे आधुनिक सुद्धा नाही। म्हणजे ही फरशी आधुनिक नाही आहे का? मग काय? नाही, हे फक्त आपल्याला कॉन्क्रीट आहे ना त्याच्यासाठी। तसं नाही, पण हे आधुनिक नाही। मुळात आधुनिक टेक्नॉलॉजी वापरायची असते तर आपण हाय असं सरसकट आपण आहे बरं, ठीक आहे। ना RCC केलं असतं आणि त्याला आपण बाहेरनं त्या टाईल्स मिळतात ना त्या लावल्या असत्या, पण तसं नाही ना करत आपण। प्रतापगडाच्या या डागडुजी कामावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। महाराजांनी त्या काळामध्ये इसवी सन 1600 मध्ये कष्टाने स्वराज्याच्या रक्षणासाठी जे उभे केलेले किल्ले आहेत हे आमच्या गर्वाचं अभिमानाचं प्रतीक आहे। इथून स्फूर्ती मिळणारी ही स्थळं आहेत, आमची शक्ती देणारी स्थळं आहेत आमची। हे जर तुमचे याचं संगोपन करायचं असेल, याचा पुनर्विकास करायचा असेल तर मात्र त्या पद्धतीनंच केलं गेलं पाहिजे। तुम्ही तो नॅचरल दगडच तिथे वापरला गेला पाहिजे, तर त्याचे पुरातत्व आपले हे राखलं जाईल, इतिहास आणि त्याची शान राखली जाईल। परंतु तुम्ही जाऊन स्टाईल लावणार आणि दिसणारं हे आर्टिफिशियल करणार तर त्याचं सौंदर्य नष्ट होईल, त्याचं महत्त्व नष्ट होईल। म्हणून स्थानिकांनी केलेला विरोध योग्य आहे असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।